या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। 4 फ्लॅटच्या मध्ये बराच मोठा आपल्याला पॅसेज एरिया पाहायला मिळत आहे। मोठा आपल्याला असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। 4 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। त्या पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून 12 मिनिटे ड्रायव्हिंग डिस्टन्समध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। तसं पाहायला गेलं तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला रेडी टू मूवमध्ये पण ऑप्शन आहेत। 2 ते 3 फ्लॅट अवेलेबल आहेत आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला टोटल 11 ते 12 फ्लॅट पाहायला मिळणार आहे। याचं पोझिशन जे आहे यावर्षी दिवाळीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। टोटल 4 विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। यामध्ये टोटल आपल्याला 4 विंग पाहायला मिळणार आहे, ए बी सी आणि डी। बिल्डिंगला पाहिलं तर पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळत आहे। बिल्डिंगच्या आजूबाजूला आपल्याला बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळेल, तसेच ॲम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या लोकेशनपासून आपल्याला डीमार्ट फक्त 600 ते 700 मीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल। तसेच अपकमिंग मेट्रो स्टेशन या लोकेशनपासून 250 ते 300 मीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। तसेच ज्युपिटर हॉस्पिटल, आरमोल देखील आपल्याला 400 मीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। एकदम प्राईम लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये फक्त आपल्याला 1 BHK फ्लॅट पाहायला मिळणार आहे। कमी किमतीमध्ये मोठा कार्पेट एरिया आणि कमी मेंटेनन्स देखील असणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहून वळूया फ्लॅटकडे। तर मित्रांनो, समोर आपण पाहत आहोत बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी। तर या पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहूया आपण। लॉबीला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग, सुंदर अशी फ्लोरिंग पाहायला मिळत आहे। स्पेशियस लॉबी आहे मित्रांनो। माझ्या लेफ्ट साईडला समोर आपण पाहत आहोत रिसेप्शन एरिया। थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला लिफ्ट पाहायला मिळेल। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे। माझ्या लेफ्ट साईडला आहे स्टेअरकेस। तर वळूया मित्रांनो आत्ता आपण फ्लॅटकडे। तर मित्रांनो, आत्ता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि ते 4ही फ्लॅट 1 BHK मध्ये आहे। फ्लॅटची फेसिंग पाहायला गेलं तर प्रॉपर आपल्याला ईस्ट वेस्ट फेसिंग पाहायला मिळत आहे। 4 फ्लॅटच्या मध्ये बराच मोठा आपल्याला पॅसेज एरिया पाहायला मिळत आहे। माझ्या राईट साईडला समोर आपण लिफ्ट पाहतो। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे। तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे। समोर आहे 1 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 465 465। माझ्या लेफ्ट साईडला सुंदर असा आपल्याला लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एल शेप मध्ये लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। खूपच सुंदर आणि प्रशस्त मोठा आपल्याला असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो। फुल साइज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन, नॅचरल सनलाईट खूपच छान प्रकारे मिळणार आहे। तुम्ही आता नोटीस करू शकता विदाउट लाईट मी व्हिडिओ शूट करत आहे, तरी देखील खूपच नॅचरल सनलाईट आपल्याला फ्लॅटमध्ये पाहायला मिळत आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 4 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। या बाल्कनीला पाहिलं तर वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतो आपण। बाल्कनीला आपल्याला हबग्रिल लावलेली पाहायला मिळते। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। तर समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय। थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळणार आहे 1 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन। एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण। किचनमध्ये आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे। माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर आपण पाहतोय स्टीलचं सिंक। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय किचनची विंडो। विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला सेफ्टी ग्रिल देखील लावलेली पाहायला मिळेल आणि त्याच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं
एक 3 फुटाच्या आसपास सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे आपण ग्रिल किंवा इनविजिबल ग्रिल लावून त्याचा वापर करू शकणार आहोत. पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत. तो व्ह्यू पाहून झाला की समोर आपण पाहूया कॉमन वॉशरूम एरिया. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे. समोर आहे मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स. मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 42 लाख. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पाहत आहोत बेडरूम एरिया. खूपच स्पेशियस बेडरूम आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतो बेडरूमची विंडो. विंडोला देखील आपल्याला हाफ ग्रिल लावलेले पाहायला मिळते. विंडो बाहेर सेम आपल्याला एक 3 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.